नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या आनंदात साजरी केली जाते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातही दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भगवान दत्तात्रेय हे सर्वोच्च गुरु म्हणून पूजनीय आहेत. आजच्या भागात गुरुदेव दत्तात्रेयांच्या त्रिमूर्ती स्वरूपाचा भावार्थ जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. ओम नमो भगवान दत्तात्रेय. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या सुंदर अभंगाने आजच्या भागाची आपण सुरुवात करूया. दत्त वसे औदुंबरी, त्रिशूळ डमरू जटाधारी, कामधेनू आणि श्वान, उभे शोभती समान, गोदातीरी नित्यवस्ती, अंगी चर्चिली विभूती, काखे माझी शोभे झोळी, अर्धचंद्र वसे भाळी, एका जनार्दनी दत्त, रात्रंदिन आठवीत. भगवान दत्तात्रेयांच्या दिव्य अशा त्रिमूर्ती स्वरूपाचा भावार्थ आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, म्हणून हा भाग आपण शेवटपर्यंत पहा. भगवान दत्तात्रेय ही तीनमुखी असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर बसलेली दिसते. अंगावर भस्माचे पट्टे, गळ्यात रुद्राक्षमाळा, 4 श्वान आणि मागे कामधेनू असा त्यांचा परिवार दिसतो. गुरुदेव पितांबर नेसलेले ध्यानस्थ बसलेले दिसतात. भगवान दत्तात्रेय यांना पृथ्वीवरील सर्व जीवनाचे पालनकर्ता मानले जाते. दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांचे एकत्रित रूप. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी माता अनुसूया आणि पिता अत्री ऋषी यांच्या घरी भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माची कथा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. दत्त म्हणजे आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा, आपण ब्रह्म आहोत, प्रत्येकात देव आहे आणि हेच सत्य आहे, निर्गुणाची अनुभूती देणारा असा होतो. आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा पुत्र असा दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. भगवान दत्तात्रेय यांना गुरुदेव, दत्त, श्रीपाद, वल्लभ, अवधूत, दिगंबर, त्रिमूर्ती, दत्तगुरु अशा अनेक नावांनी ओळखले जाते. तर योगीराज, अत्रिवरद, कलाग्निशमन, वल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, दिगंबर, मायामुक्त, श्रीमायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर आणि कृष्णश्यामकमल त्यांचे अंशात्मक अवतार मानले जातात. भगवान दत्तात्रेयांच्या दिव्य अशा त्रिमूर्ती स्वरूपाचे गर्भित भावार्थ आपण जाणून घेऊयात. भगवान दत्तात्रेयांना 3 मुखे व 6 हात चित्रित केले जातात. प्रत्येक हातात एक प्रतिकात्मक वस्तू आहे. मूर्तीच्या हातात असणारे कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहेत. शंख आणि चक्र ही विष्णुदेवांचे प्रतीक आहेत. त्रिशूळ आणि डमरू हे शंकराचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे विश्वाच्या निर्मिती, संरक्षण आणि विनाश या 3 पैलूंचे प्रतिनिधित्व करते. गदा हे अभिमानाचे प्रतीक आहे. हातातील वाडगा हे व्यक्तीच्या अंतर्गत संघर्षाचे, प्रतिष्ठेचे, नकारात्मकतेचे, व्यर्थतेचे आणि वाईट विचारांचे प्रतिनिधित्व करते. सोबत असलेले 4 श्वान हे 4 वेदांचे म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या वेदांचे प्रतीक आहेत. दत्तांच्या मागे उभी असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी धेनू यांचे प्रतीक आहेत. आणि औदुंबर वृक्ष या वृक्षात गुरुदेवांचा सदैव वास असतो. दत्तांचे पूजनीय रूप म्हणून औदुंबराला ओळखले जाते. या वृक्षात दत्ततत्व अधिक आहे. आणि ही झोळी अहंभाव नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. कमंडलू हे पवित्र उदक पात्र आहे. भगवान दत्तात्रेयांच्या दिव्य
त्रिमूर्ती स्वरूपाचा गर्भित भावार्थ अशा प्रकारे सांगितला जातो. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी भगवान दत्तात्रेयांची अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. यामध्ये माहूर, गिरनार, कारंजा, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, वाराणसी, अक्कलकोट अशी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. भगवान दत्तात्रेय हे अनेकतेत एकतेचे प्रतीक आहेत. दत्तात्रेय हा त्यांचा अविनाशी अवतार आहे. दत्त नामाची शक्ती अगाध आहे. नामस्मरणात पाप हरण करण्याची शक्ती आहे. गुरुदेव दत्त. ओम नमो भगवान दत्तात्रेय. ओम द्र दत्तात्रेय नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्रांचा जप केला जातो. पुराणातील नारद मुनी यांनी स्वतः लिहिलेले जटाधरम पांडुरंगम शूलहस्त कृपानिधिम, जटाधरम पांडुरंगम शूलहस्त कृपानिधिम, सर्वरोगहर देव दत्तात्रेयमहं भजे, देव दत्तात्रेयमहं भजे. हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन घडवणारे आहे. नारायणाच्या नामाचा नामघोष करीत नारद मुनी यांनी भगवंताच्या हृदयात स्थान मिळवले आहे. गुरुचरित्र, अवधूत गीता, दत्तसंहिता, त्रिपुर रहस्य असे पवित्र ग्रंथ आहेत. गुरुचरित्रामध्ये ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड यांचा सुरेख संगम आहे. हे माझे स्वलिखित काव्य गुरुचरणी. रूप असे दिव्य त्रिमूर्तींचे, ब्रह्मा विष्णू महेश एक स्वरूप. रूप असे दिव्य त्रिमूर्तींचे, ब्रह्मा विष्णू महेश एक स्वरूप. माता अनुसूया पिता ऋषी अत्री. माता अनुसूया पिता ऋषी अत्री, जन्मले देव गुरु दत्तात्रेय. जन्मले देव गुरु दत्तात्रेय. परब्रह्मस्वरूपा तुम्ही अवधूता, सर्व दिशाव्यापी दिगंबरा. नित्यपूजनीय कल्पवृक्षा, नित्यपूजनीय कल्पवृक्षा, सदैव वास राहे औदुंबरा. सदैव वास राहे औदुंबरा. दिव्यत्रयमूर्ती स्वरूपा. दिव्यत्रयमूर्ती स्वरूपा. ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः. ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः. ही माझी भक्तिमय काव्यरचना आपणास कशी वाटली ते जरूर सांगा. आजच्या भागात इथेच थांबू. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.